हे गाइज वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। तर गाइज आज मैं पहली बार ब्लॉग बना रहा हूँ, वो भी सीधा देवगिरी किल्ले से। तर गाइज आता आपण सध्याच्या देवगिरी किल्ल्याच्या आत आलेले आहोत। त्याच्याला आपण सरस्वती बावडीपाशी आलेलो आहोत। ही बघू शकतात आपण, खूप खोल आहे, त्याचे पाणी थोडेसे घाण झालेले आहे। सो गाइज आता आपण हत्ती तलावाकडे जात आहोत। तर हे बघू शकतात आपण, इकडे ज्याला हत्ती तलाव आहे। तर हा कुछ तरी हत्ती तलावाचा रस्ता आहे। इकडच्या साईडला हत्ती तलाव आहे, आपण बघू शकतो तुम्हाला दाखवतो पूर्णपणे। हा हत्ती तलाव आहे गाइज, आपण बघू शकतात किती खोल आहे। तिकडल्या साईडने असं जायचा रस्ता आहे अजून, आणि इकडल्या साईडने आहे। चारही बाजूने खाली उतरण्यासाठी रस्ते दिलेले आहेत। आपण बघू शकतो इथे काय आता सध्याच्याला पाणी तर नाही। तर हे असा काहीतरी किल्ला आहे। त्या साईडला भारत माता मंदिर, हे गाइस भारत माता मंदिर आहे इथल्या साईडला। हे असं काही मंदिर आहे। तर गाइस तुम्ही बघू शकतात की किती जुन्या प्रकारचे बांधकाम आहे, अजूनही काही खराब झालेले नाही थोडे। तर हे गाइस काही भारत माता मंदिर, ही पिलर आहेत। तर गाइज ही आहे चांद मिनार। तर आपण आता सध्याच्या राहायच्या खाली आहोत, ह्याला लांबून बघण्यात मजा आहे। इकडे आहे तोफ संग्रहालय, तर आपण तोफा बघून येऊ। तोफा आहे, आपण एक एक करून बघून घेऊ सगळे। हा पूर्ण तोफाचा एरिया आहे, तोफ संग्रहालय। हा सगळ्यात मोठा तोफ दिसतोय। तर गाइस ही चांद मिनार, गाइस ही आता आपले मेन गेट आलेले आहेत। तर आपण इथून आप एंट्री आत करू। हे आहे किल्ला। काही महाकोट दरवाजापाशी आलेलो आहोत आपण। तर हा महाकोट दरवाजा आहे, इथून किल्ल्याची सुरुवात होते।
कोणाला हाईट आता चढायला त्या स्लो मध्ये याला देणं बिले अवघड आहे, अंगावर येतं बरं काही एवढं खरंच नाही गेलं. सोपं भाऊ गाइस दुर्गा तोफ सर्वात मोठी. तू इकडे ये ना. काला पहाड तोफ